मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. इतिहास म्हणजे केवळ घटना आणि तारीख यांचा संग्रह नसतो, तो असतो आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची, त्यागाची आणि त्यांनी घडवलेल्या स्वराज्याच्या मुळाची ओळख. पण दुर्दैवाने इतिहास लिहिणाऱ्या बखरकारांनी अनेकदा सत्याला हरवून विकृत कल्पना पसरवल्या. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे रक्षण करणारे थोर शूरवीर होते, पण बखरीत त्यांचे विकृत चित्रण करण्यात आले. या बदनाम मोहिमेचे मुख्य सूत्रधार होते मल्हार रामराव चिटणीस बखरकार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बखरकारांनी लिहिलेल्या या इतिहासाची सत्य परिस्थिती उलगडून पाहणार आहोत. छत्रपती संभाजी महाराजांच्या खऱ्या गुणांचा गौरव का दुर्लक्षित केला गेला, बखरींच्या विकृतीकरणातून पेशवाईचा कसा फायदा झाला आणि हुतात्मा छत्रपती संभाजीराजे या ग्रंथातील प्राचार्य डॉक्टर S.A. बाहेकर यांच्या विचारांवर आधारित सत्य मांडणार आहोत. चला जाणून घेऊया छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आणि बखरकारांनी केलेल्या विकृतीकरणाचा फोलपणा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील ठळक मुद्दे कोणते असतील तर, कसली होती ती विकृतीकरणाची मोहीम जी छत्रपती संभाजी राजेंच्या प्रतिमेला डाग लावून गेली. पेशवेकालीन बखरींमध्ये संभाजी राजे यांना कसे एक भिन्न आणि चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले. मल्हार रामराव चिटणीसांची बखर कशी संभाजी महाराजांच्या चरित्रात विकृतीकरणाची कारण बनली. तुम्हाला माहिती आहे का की कवी बी व थोरात यांच्या कमळा चित्रपटात कशा प्रकारे संभाजीराजेंच्या व्यक्तिमत्वाला विकृत पद्धतीने उचलण्यात आले. गोस सरदेसाई यांच्या उग्र प्रवृत्ती संभाजी चरित्र या लेखनाने संपूर्ण छत्रपतींच्या गोंधळात काय भर घातली. पेशवेकालीन बखरींचा वापर करून स्वराज्यविरोधी दृष्टिकोन कसा पसरवला गेला. संभाजी राजांचे खरे गुण आणि त्यांचे सामर्थ्य कधी दुर्लक्षित करण्यात आले आणि का. हुतात्मा छत्रपती संभाजीराजे या ग्रंथात प्राचार्य डॉक्टर S.A. बाहेकर यांनी यांच्याविषयी काय महत्त्वपूर्ण विचार मांडलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ जरी मोठा असला तरी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे जे संभाजीराजांविषयी आहेत ते मी मांडणार आहे. आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना. बखरकारांच्या लेखातील नोंदीवरून संभाजी राजांचा परिचय कसा दिला जातो तर, संभाजी हा शिवाजी महाराजांचा ज्येष्ठ पुत्र, आईमागे आजीने म्हणजे जिजाऊ साहेबांनी लाडाने वाढवलेला आणि वाया गेलेला. 8 वर्षाचा असताना बापाबरोबर आग्र्याला जाऊन आलेला. रायगडावर तरुणपणी टगेपणा करणारा, थोरातांची कमळा, तुळशी, गोदावरी आदी पोरींना नादी लावणारा, स्त्रीलंपट, दारू पिणारा, स्वराज्याला सोडून मोघलांचा सेनापती दिलेर खानाला जाऊन मिळणारा, स्वराज्यद्रोही अखेर बापाने पन्हाळ्यावर तुरुंगात ठेवलेला नजर कैदी, महाराजांच्या मृत्यूनंतर तुरुंगाचे गज तोडून रायगडावर पळून आलेला संभाजी, अण्णाजी दत्तू, बाळाजी औजी, हिरोजी फर्जद आणि त्यांच्या 2 बंधूंना हत्तीच्या पायी देऊन ठार मारणारा क्रूर आणि उग्र प्रवृत्तीचा आपला सावत्र बंधू राजाराम आणि सावत्रमाता सोयराबाई यांना तुरुंगात टाकणारा. इतकेच नव्हे तर सोयराबाईला भिंतीत चिणून मारणारा, कवी कलशाच्या नादी लागून त्याच्या सल्ल्यानुसार वागणारा, बेजबाबदार हलक्या कानांचा आणि कवी कलशाच्या वाईट संगतीला लागून ऐशा आराम व चैन करणारा, सत्तेचा गैरफायदा घेणारा आणि काही लढाया करणारा, पण अखेर गाफीलपणामुळे आणि दारूच्या नशेत धुंद असताना औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खानाला सापडून कैद झालेला. औरंगजेबाने मुसलमान हो म्हटल्यावर तुझी मुलगी देत असशील तर होकार देणारा आणि शेवटी औरंगजेबाकडून छळ होऊन ठार मारला गेलेला. असा हा अनाचारी, व्यभिचारी, चैनी, आळशी, स्वराज्यद्रोही, दुरावर्तनी, क्रूर, उग्र वृत्तीचा, शिवरायांचे राज्य बुडविणारा, उसापोटी काऊस नव्हे सूर्याभोवती शनीश्वर इत्यादी असतील नसतील असे दुर्गुण बखरकारांनी छत्रपती संभाजी
संभाजीराजांच्या चरित्राला बळजबरीने चिटकवलेले दिसतात. संभाजीराजांचे चरित्र कल्पनेने जेवढी विकृत करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न मराठी बखरकारांनी केला. याला मूळ कारण मल्हार रामराव चिटणीसांची बखर हीच कारणीभूत आहे. याच मल्हार रामराव चिटणीसांनी सभासदांच्या मूळ वरवरचा उतारा चोरून त्यात स्वतःच्या डोक्यातून नव्याने कल्पित भाकड कथा निर्माण करून आणि खोट्या नाट्या अस्सल थापांचा मसाला बेमालून घुसळून देऊन संभाजीराजांची चरित्र लिहिले. त्यासाठी त्याला कोणत्याही ऐतिहासिक कागदपत्राच्या आधाराची आवश्यकताही वाटली नाही. याशिवाय तसा चुकून सुद्धा प्रयत्न केल्याची दिसत सुद्धा नाही. इतकेच काय, स्वतःच्या घराण्यातले कागदपत्राचे रुमाल उपलब्ध असताना ते उघडून पाहण्याची तसदी घेतली नाही. याशिवाय काळाचे भान न ठेवता जून 1681 मध्ये घडलेल्या घटना 1 वर्षाने अगोदरच म्हणजे एप्रिल मे 1680 मध्ये घडल्याने सांगून संभाजीराजांची प्रतिमा क्रूर आणि उग्र प्रवृत्ती त्याने जनसामान्यांसमोर उभी केली. याच मल्हार रामरावने संभाजीला दारूबाज आणि व्यसनी ठरविले, संभाजीराजांना अनैतिक संबंध चिटकाविले आणि संभाजीराजांना स्त्रीलंपट बनविले. पन्हाळ्याचा सर सुभेदार असताना कैद बनविले. त्याच्याच सोपीक मेंदूने सोयराबाईला भिंतीत चिणून मारण्याचा जावई लावला. हाच मल्हार रामराव संभाजीराजांच्या राज्यात न्यायाची रीत राहिली नाही, देवा ब्राह्मणांची ठाई न्याय निष्ठाही राहिली नाही असे बेछूट विधान करतो. शिरकाण म्हणजे शिरक्याची संपत्ती अथवा त्याचा प्रदेश असा अर्थ असताना शिरक्याची समूळ कत्तल केल्याची कल्पित कथाही ठोकून देतो. शेवटी शंभूराजे बेहोश होऊन संगमेश्वरात असताना कैद झाल्याची थाप मारतो. मल्हार रामराव चिटणीसाचे खापर पंजोबा बाळाजी आवजी चिटणीस यांना संभाजीराजांनी स्वामीद्रोह आणि स्वराज्यद्रोह केला म्हणून सन 1681 मध्ये हत्तीच्या पायी दिले. ब्रह्महत्या सर्वात मोठे पाप त्यांच्या हातून घडले. याचा सूड संभाजीराजांच्या वधानंतर 122 वर्षांनी चिटणीस घराण्यातील बाळाजी आवजीच्या खापरपंतूने ही बखर लिहून आपल्या खापरपंजोबाच्या मृत्यूचा सूड आपल्या लेखणीने उगविला. यात शंकाच नाही. मल्हार रामरावाची वरवर इतकी बहुप्रसव ठरली की सत्याचा परामर्श न घेता अनेक बखरकारांनी त्याच्या बखरीचे उतारे केले आणि त्यात थोडी भर घालून आपल्या बखरी सजविल्या. कथा कादंबरीकारांनी, नाटककारांनी, साहित्यिकांनी, चित्र निर्मात्यांनी खोट्या शंभूराजांच्या चरित्राच्या इमारती रचल्या. कवी बी यांच्या कल्पित काव्यावर थोरातांची कमळा हा चित्रपट निघाला. याच चिटणीस बखरीच्या आधारावर कैलासवासी राम गणेश गडकरी यांनी राजसन्यास आणि कैलासवासी औंधकरांनी बेबंदशाही ही नाव आपल्या नाटकाला देऊन संभाजीराजांच्या राज्यकारभारात भयानक अंधाधुंदी माजल्याचे चित्र उभे केले. इतकेच काय, रियासतकार गोस सरदेसाई यांनी उग्र प्रवृत्ती संभाजी या नावाने चरित्र लिहून संभाजींचा राज्यकारभार मराठी राज्याला हितकारक नव्हता आपला निष्कर्ष नोंदविला. सर्वसामान्य लोकांवर या सर्व विकृत इतिहासाचा आणि कलाकृतीचा इतका पगडा बसला की ते या भाकड कल्पित कथानकाच्या कलाकृतीला आणि साहित्याला इतिहास समजतात. इतकेच नव्हे तर काही आधुनिक इतिहासकारांनी सुद्धा संभाजीराजांच्या इतिहासाचा नाहकच बळी दिला. संभाजीराजांच्या इतिहासाची केवढीही प्रतारणा यांना इतिहास कधीच माफ करणार नाही. आज अभ्यास करताना लक्षात येते की थोरातांची कमळा, तुळशी, गोदावरी ही ऐतिहासिक पात्रे नाहीत, कवी कल्पनेतून उदया आलेल्या ह्या व्यक्ती आहेत. या सर्व बिनबुडाच्या कथा आहेत. याला काही आधार नाही. हेच ऐतिहासिक कटू सत्य आहे. वास्तविक संभाजीराजे त्यांना कळलेच नाही. जे दुर्गुण कळले ते त्यांच्यात मुळीत नव्हतेच. ते सद्गुण त्यांच्यात जे होते
ते कोणी सांगण्याचा प्रयत्न केलाच नाही. मित्रांनो, हे विचार होते प्राध्यापक बाहेकर यांच्या मनोगतातील. तर मित्रांनो, इतिहासकारांनी आणि बखरकारांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या खऱ्या पराक्रमाचा आणि त्यागाचा किती विकृतपणे गंध केला हे आपण पाहिले. त्याचे चरित्र विकृत करून त्याच्या महत्त्वपूर्ण कार्याची उपेक्षा केली गेली. पण सत्य कधीही दडवून ठेवता येत नाही. हुतात्मा छत्रपती संभाजीराजे या ग्रंथातील प्राचार्य डॉक्टर S.A. बाहेकर यांचे विचार हे ऐतिहासिक सत्याला साक्षीदार आहेत. आशा आहे की आपण आज संभाजीराजे यांच्या खऱ्या चरित्राबद्दल अधिक जागरूक झालो असून त्यांचे पराक्रम, त्यांचा त्याग आणि त्यांना दिलेला निंदेचे खरे कारण समजून घेतल्यावर आपण इतिहासाच्या या विकृतीकरणाचा विरोध कसा करू शकतो हे देखील समजू शकेल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे आपण विचार मांडले त्यानंतरचे पुढील काही भाग जे संभाजीराजांच्या चरित्राशी संबंधित आहेत ते सुद्धा पाहायला विसरू नका. आणि अत्यंत महत्त्वाचे मुद्दे जे तुम्ही कुठेच ऐकले नसतील ते ऐकण्यासाठी नेहमीसाठी जोडून राहा. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.